अमास सेवाभावी ट्रस्ट मुंबई यांच्या मार्फत जे शैक्षणिक साहित्य आहे तुमच्या मार्फत भोये सरांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचलं तर प्रथमतः जे आणणारे आहे तो आणणारा पण महत्त्वाचा असतो, म्हणून प्रथमतः मी भोये सरांना धन्यवाद देतो. आणि प्राध्यापक उपशिक्षक अंगणवाडीच्या ताई आणि बरं का हां जिभाऊ अण्णा आणि बालमित्रांनो बघा, हे जे साहित्य तुमच्याजवळ दिलं ना ते साहित्य देण्यामागचा या संस्थेचा फार मोठा उद्देश आहे. कारण असे काही लोक आहेत जे विद्यार्थ्यांना दैवत मानतात आणि आम्ही तर सगळे तुम्हाला दैवतच मानतो. कारण तुम्ही नसणार तर मग आम्हाला आम्ही राहू शकत नाही. बरोबर आहे ना. विद्यार्थी हे आमचं दैवत आहे आणि या विद्यार्थ्यांनाच आम्ही दैवत म्हणून सगळं काम करत आहोत. आणि म्हणून ही अमास नावाची जी सेवाभावी ट्रस्ट आहे, सेवाभावी संस्था आहे, याचा एक उदात्त हेतू याच्या मागे दिसून येतो की आजचे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहात आणि हे भावी नागरिक ज्या वेळेला मोठे होतील त्यावेळेला ते जेव्हा अगदी चांगल्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतील किंवा चांगल्या पद्धतीने कामकाज करतील तर त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमचं शिक्षणाचा फायदा तिथे दिसून येणार आहे. तुम्ही किती शिकलात आणि कसे शिकलात याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि म्हणून ही संस्था या संस्थेने एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवला, अमास सेवा ग्रुप मुंबई. तर काय काय डोळ्यासमोर ठेवलं तर विद्यार्थ्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे. विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. हे का म्हटलं असेल त्यांनी तर बघा, तुमच्यामध्ये आज आयुष तर एक चांगला सरपंच होऊ शकतो, चांगले शिकला तर एक चांगला शिक्षक होऊ शकतो, एक चांगली अंगणवाडी ताई होऊ शकते, एक चांगली शिक्षिका होऊ शकते. बरोबर आहे की नाही. एक चांगली ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, नर्स, डॉक्टर, इंजिनियर, पायलट सुद्धा महिला आता मुली व्हायला लागल्या. तर म्हणून त्यांनी असं त्या म्हणजे एक उदात्त त्याचा असा विद्यार्थ्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास. कारण आपला देश खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने त्याची प्रगतीशील आहे आता आणि त्याची जर अशीच प्रगती पुढे जर व्हायची असेल तर उद्याची तुम्ही भावी नागरिक आहात आणि हे सगळं तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी खास त्यांना दुसरं पण काही करता आलं असतं पण नाही. आज या छोट्या बालांना जर आपण पिण्याच्या पाण्यासाठी बॉटल दिल्या, ज्यांना 4 वही लिहिण्यासाठी जर नोटबुक दिले तर हे पोरं शिकतील आहे की नाही. पुढे जातील, त्यांचा विकास होईल आणि त्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे. म्हणून ज्या ज्या बॉटल मिळालेल्या आहेत या बाटलीमध्ये पाणी भरून चांगले ठेवा, फेकू नका, तोडू नका, फोडू नका. हे का सांगतो आहे तर असं एक सर्वसाधारण आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला फुकट मोफत मिळाली तर तिची किंमत राहत नाही. तिची किंमत राहते का आपल्याला? राहते का? नाही राहत. म्हणून हे पण तुम्हाला मोफत मिळालेलं आहे. परंतु या देण्यामागचा उद्देश फार मोठा आहे त्यांचा आणि म्हणून तो उद्देश तुम्ही लक्षात घ्या. तोडायची नाही. जोपर्यंत ती चांगली टिकेल तोपर्यंत तिच्यामध्ये पाणी भरून सर्व शाळेत आणा. घरी पण तिचा वापर करा पाणी पिण्यासाठी. खराब करू नका आणि जेवढी जास्तीत जास्त टिकवता येईल तेवढी शिकवा. पुन्हा थोडेसं पुढच्या वर्षी अजून तुम्हाला आणून देतील आणि यावर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी अजून मदत सगळेच लोक करत नाही, कुणीही करत नाही. दानशूरांना ते वरदान दिलेलं आहे आणि बिचारा त्यांनी मुंबईहून एवढी मदत आपल्या छोट्याशा सुजलाम त्या पोटात बसलेलं इथं आलं हे सुद्धा काही कमी गोष्ट नाही. त्यांना मी पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देतो. माझ्या चांगल्या वाटा खराब करू नका, डोळ्यांचाही वापर योग्य होईल असं करा आणि या ठिकाणी थांबतो. आज आपल्याला फार लोक देतात आणि मदत करण्याची एक वेगवेगळे असे प्रकार असतात. या लोकांनी तुम्हा लेकरांसाठी का निवड केली, तुमच्या म्हणजे या लेकरांची का निवड केली असं बरं त्यांनी की यांचा शैक्षणिक प्रवास व्यवस्थित सुखकर व्हावा, आनंदीमय व्हावा. ही मुलं भविष्यात कुठेतरी एखाद्या चांगल्या लेवलला जायला पाहिजे. ही सुजाण अशी
उतरा